राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश धस यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आता गोविंद, या कारवाई संदर्भात काय तपशील हाती येत आहेत? रेश्मा, हे तर होणारच होतं, कारण ज्या दिवशी सुरेश धस यांची राजकीय भूमिका ही ठरलेली होती की त्यांनी भाजपाशी सहकार्य करायची भूमिका घेतली, विशेषतः बीड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते प्रामुख्याने समोर आलं, कारण राष्ट्रवादीकडे संख्याबळ जास्त असताना सुद्धा सत्तेत येता आलं नाही आहे। तर सुरेश धस यांच्याकडे असलेल्या 5 जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपाला मतदान केलं आणि त्यामुळे आज भाजप बीडच्या सत्तेत आहे, बीड जिल्हा परिषदच्या सत्तेमध्ये आहे। एकूणच त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमधले प्रकाश सोळंके असले, धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, एकूण राजकीय जे नेते मंडळी बीड जिल्ह्यामध्ये यांनी मागणी केली होती की सुरेश धस यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। प्रकाश सोळंके यांनी तर सांगितलं होतं की 15 दिवसात जर कारवाई नाही झाली तर मी पक्ष सोडेन। एकंदरीत बीड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय गडाला सुरुंग सुरेश धस यांनी लावला होता आणि आता पक्षाने मात्र तेच गृहीत धरून त्याच तक्रारी मानून 6 वर्षासाठी सुरेश धस यांचं निलंबन केल्याचं पत्र आज दिलेलं आहे। त्यामुळे एकूण आता सुरेश धस भाजपाला जवळ करतील की याचा आणखी दुसरा काय परिणाम होईल हे पाहणं मोठं औत्सुक्यात असणार आहे। रेश्मा, निश्चित गोविंद, तुम्ही आपल्यासोबत राहाच। दरम्यान सुरेश धस यांचं 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिलेली आहे ती आपण बघतोय। बीडच्या आष्टी मतदारसंघातून सलग 3 वेळा ते आमदार म्हणून त्यांनी नेतृत्व केलेलं आहे। भाजपकडून 2 वेळा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते 1 वेळा विजयी झालेले आहेत। 2014ची लोकसभा निवडणूक गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात त्यांनी लढवलेली होती। गोपीनाथ मुंडेंनी सुरेश धस यांना त्यावेळेस पराभूत केलेलं होतं। विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्याकडून धस यांचा पराभव झालेला होता। जिल्हा परिषद निवडणुकीत धस गटाच्या 5 सदस्यांचा भाजपला पाठिंबा मिळालेला होता आणि तेव्हापासून ही वादाची ठिणगी पडली होती। धनंजय मुंडेंनी ती बोलूनही दाखवली होती आणि त्यानंतर आता धस यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे। दरम्यान भाजपला मदत करण्याबाबत धस यांनी काही दिवसांपूर्वीच एबीपी माझाकडे आपली भूमिका मांडलेली होती। काय म्हणाले होते त्यावेळेस धस, जाणून घेऊया। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जो संघर्ष आहे तो चव्हाट्यावरती आला। आपल्यासोबत सुरेश धस आहेत। सर, धनंजय मुंडेंनी म्हटलंय की सुरेश धस यांचं राजकारण विश्वासघातकी आहे। जे स्वतःच्या रक्ताचे होऊ शकले नाहीत, ज्यांनी स्वतःच्या काकांचा विश्वासघात करून परळी नगरपालिका जिंकली, त्यांनी विश्वासघात हा दुसऱ्याला शब्द वापरणं हा फार मोठा जोक आहे असं मला वाटतं। आणि मी पवार काय कारवाई करायचे ते पवार साहेब अजितदादा ठरवतील, परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये काही लोक पवार साहेब आणि अजितदादांपेक्षा सुद्धा आम्ही मोठे आहोत हे दाखवायला लागलेले, हा आमचा मूळ वाद आहे। 2 दिवस अगोदर पक्षाला सांगणं की मी तुमच्या बरोबर नाही 21 तारखेपर्यंत, ह्याला विश्वासघात कसा मानायचा? हा संशोधनाचा विषय ना। मी विश्वासघात केलेला नाही, अजितदादांना सांगून केलेलं आहे। धनंजय मुंडे हे कारवाई जे माझ्यावरती करा म्हणताय ते माझ्यानंतर पक्षात आलेले आहे आणि भाजपामध्ये म्हणतायत ना, तर त्यावेळेस हेच यांच्यामुळेच भाजपातून सुद्धा आम्ही बाजूला निघालेलो होतो। अच्छा, नक्की काय घडलं पण ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये की याचं जे मूळ आहे तुमच्या दोघांमधल्या वादाचं, हे निवडणुकीमध्ये जे काही प्रकार घडले बीड जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये काय नक्की घडलं की तुम्ही जे काही उमेदवार उभा केले होते तुमच्या मतदारसंघामध्ये त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी म्हणजे खास करून धनंजय मुंडेंकडून मदत झाली की काय वेगळा काही प्रकार घडला? नाही, पक्षाला सांगू ना आम्ही काय केलंय त्यांनी। 40 मताने, 100 मताने, 50 मताने सीटं पडतात, कोण कोणाला काय मदत करतं, कोण काही ठिकाणी पैसे पुरविले जातात पक्षाच्या विरोधात, पक्षाचेच उमेदवार पडावेत म्हणून, आणि हे अशा ज्या काही चाली खेळल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळं विश्वासघातकी कोण आहे आणि दगाबाज कोण आहे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे। जे दिवस सकाळी उगल्यापासून दिवस मावळेपर्यंत 5000 वेळा खोटं बोलतात, त्यांच्यावरती इतर लोक विश्वास ठेवत नाहीत, म्हणून पार्टीच्या विरोधात गेलेली जिल्हा परिषद। आणि आमच्या पक्षामध्ये आता
मी 3 वेळा निवडून आलेलो आहे जनतेतून. आता पराभूत झालो तरी सुद्धा 1,15,000 मतं आहेत मला. लोकसभेच्या वेळेस कोणी सुद्धा पाय धरू शकलं नाही गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विरोधात. हे सगळेच्या चड्ड्या पिवळ्या झाल्या होत्या आणि मीच लढलो ना त्यावेळेस. आता विधानसभेला जरी पडलेलो असलो तरी सिंपत्तीची लाट होती आणि आमच्या पक्षामध्ये पुढच्या दारापेक्षा मागच्या दारावाट्यांचं जास्त चालायला लागलंय. म्हणून हे एकटा बीड जिल्ह्याचा प्रश्न नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे चाललेलं आहे. कोल्हापूरमध्ये भाजपा बरोबर गेली राष्ट्रवादी, सोलापूरमध्ये गेली, आणखी इतर उस्मानाबादमध्ये भाजपाच्या मदतीने झाली. मग एकटं बीडमध्ये मी जर भाजपाला किंवा पंकजाताईंना मदत केली असेल, अशी काय आणीबाणी घडली जी बाकीकडे सगळीकडेच घडलंय. आगाजे घडलेच नाही असं असेल तर बरोबर आहे. हा तुमचा जो प्रश्न आहे तो बिनतोड आहे, त्याला उत्तर देणं राष्ट्रवादीच्या नेतृत्वालाही अवघड जाईल. परंतु आता ह्या तुमच्या भूमिकेनंतर साहजिकच चर्चा सुरू होईल, तुम्ही भाजपमध्ये जाणार का याची? अजून मी तसला काही विचार केलेला नाही. मी सांगितलेलं 21 तारखेपर्यंत मी 1 दिवसापुरता भाजपाबरोबर गेलेलो आहे आणि मी आत्ताही राष्ट्रवादीचा आहे, उद्याही राष्ट्रवादीचा राहील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बॅकडोर एंट्रीवाल्यांची जी चलती चाललेली आहे, सगळेच MLC, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वरती मुख्यमंत्री होत नाही, मुख्यमंत्री मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर होतो. त्याच्यामुळं असेंब्लीवाल्यांना विचारलं जात नाही. हे दुर्दैव आहे. हे MLC वाले सगळं राजकारण करायला लागलेत, याच्यामुळं दुर्दैव असं व्हायला लागलं.